असा माणूस आहे, जप करतो, नामस्मरण करतो, चांगले विचार करतो, चांगलं बोलतो आणि मग एक अशी पतसंस्था उभी करतो की ज्यांनी या गावातल्या प्रत्येकाला काही ना काही मदत होणार आहे. सो केतन महाराज, तुमच्या अध्यात्माच्या वाटचालीसाठी सुद्धा आणि तुमच्या या व्यवसायाच्या वाटचालीसाठी सुद्धा माझ्याकडून म्हणजे तुमच्या ताई वजा आईकडून खूप साऱ्या शुभेच्छा. देव तुम्हाला उदंड यश देव, उत्तम तब्येत देव. आणि माझी हीच इच्छा आहे की लोक तर तुम्हाला साथ देतीलच, तुम्ही सुद्धा ही पतसंस्था चालवताना आपल्या तरुणांपासून या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तीला सुद्धा त्याची कशी मदत होईल याची खबरदारी घ्याल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना सुद्धा माझं तुम्हाला नमन, खूप खूप आभार. आणि आता ही पतसंस्था मोठी होईलच तेव्हा मग काहीतरी छान, आता पाटील साहेब म्हणाले ना की ते नवीन नवीन काय काय उपक्रम सुरू झाले की इतरांना बोलवा. इतरांना कशाला, मलाच बोलवा नाही का? आता काय आपले ऋणानुबंध आहेत, आपले घरचे संबंध आहेत, बाहेरच्यांना कशाला बरं बोलवायचं? आम्हीच येऊ, शुभम, माऊली आणि मी, काय म्हणतात? हां, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे नवं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानाचं, उत्तम तब्येतीचं आणि भरपूर बँक बॅलन्सचं जाओ. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई. हे बाबा म्हणते परत रात्री झोप नाही लागणार मला. तर कसं आहे की तुम्ही आज इथे आलात, मला इथे या कार्यक्रमाला बोलवलं. आता जरा आवर्जून पुढच्या वेळेला छान असा जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवा. तुमच्या गावाची काय स्पेशालिटी आहे ते जरा खाऊ पिऊ घाला. म्हणजे आता आज मला आवडलं असतं पण आता मुंबईला पोचावं लागेल म्हणून. पण पुढल्या वेळेला महाराज तुम्ही बोलवताय, तुम्ही महाराज मला बोलवताय, गावकऱ्यांना बोलवताय, कळलं? कळलं.